नमस्कार मित्रांनो, हेल्थ, वेल्थ अँड नर्सिंग एज्युकेशन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, याआधी आपण भरपूर सारे व्हिडिओ पाहिलेले आहेत, ज्याच्यामध्ये तुम्हाला जे नर्सिंगचे एज्युकेशन आहे, जनरल नॉलेज असेल किंवा जे एम्स, DHS, DMER यासारख्या जे एक्झाम आहेत, यामध्ये महत्त्वाचे विचारलेले प्रश्न या आणि अशा असंख्य व्हिडिओची आपण तयारी करून घेतलेली आहे. आणि आता इथून पुढे आपण जे की बेसिक आहे, बेसिकपासून ॲडव्हान्सकडे आपण जाणार आहोत. म्हणजे काय करणार आहोत, आपण सुरुवातीला तरी फक्त इंट्रोडक्शन देणार आहोत प्रत्येक विषयाचं, आणि नंतर प्रत्येक विषयाची डिसीज कंडिशन, त्यावर कसे प्रश्न पडतात याविषयी आपण या ठिकाणी माहिती घेणार आहोत. तर चला मग सुरू करूयात आजचा व्हिडिओ. आजचा व्हिडिओमध्ये आपल्याला टॉपिक आहे इंट्रोडक्शन ऑफ गायनेकॉलॉजी आणि ऑब्स्टेट्रिक. ओके, त्याच्यामध्ये क्वेश्चन पडलेले आहेत, हे देखील या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे. त्यामुळे व्हिडिओमध्ये नक्की शेवटपर्यंत राहा. महत्त्वाचे क्वेश्चन्स आहेत जे की तुम्हाला एम्समध्ये, DHSमध्ये, DMERमध्ये रिपीट झालेले आहेत. ओके, चला मग सुरू करूयात आजचा व्हिडिओ. व्हिडिओचं नाव आहे इंट्रोडक्शन ऑफ गायनेकॉलॉजी अँड ऑब्स्टेट्रिक्स. ओके, बघा, इंट्रोडक्शन ऑफ गायनेकॉलॉजी. आता गायनेकॉलॉजी म्हणजे काय आहे? स्टडी ऑफ फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम अँड इट्स डिसऑर्डर. काय आहे? फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे आणि त्याचे जे आजार आहेत यामध्ये सर्व ज्या वयाच्या महिला आहेत त्यांचा समावेश केला जातो. म्हणजे जन्मल्यापासून मरेपर्यंत बाईच्या ज्या काही महत्त्वाच्या स्टडी आहेत किंवा रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमशी जे काही संबंधित प्रश्न आहेत यामध्ये सोडवले जातात. ओके, गायनेकॉलॉजी स्टडी आहे कशाची? फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमची. कोणत्या एज ग्रुपची? तर ऑल एज ग्रुपची. ओके, नंतर पहा, याच्यामध्ये डिसीज कंडिशन देखील पाहिल्या जातात. म्हणजे जन्मल्यापासून शेवटपर्यंत महिलांना काही प्रॉब्लेम्स असतील तर त्या पूर्ण जे डिसीज कंडिशन्स आहेत त्याची देखील यामध्ये अभ्यास केला जातो गायनेकॉलॉजीमध्ये. ओके, आता ऑब्स्टेट्रिक काय आहे? तो ऑब्स्टेट्रिकचे डेफिनेशन जराशी वेगळी आहे. बघा, यामध्ये काय आहे? स्टडी रिलेटेड टू प्रेग्नन्सी अँड इट्स डिसऑर्डर. म्हणजे ज्या कन्सीव्ह करणाऱ्या बायका आहेत, जसं की मेन्स्ट्रुअल सायकल आल्यापासून प्युबर्टीपासून मेनोपॉजपर्यंत ज्या काही महिला आहेत त्यांच्या रिलेटेड काही डिसऑर्डर असतील तर त्या सर्वांचा ह्या ऑब्स्टेट्रिकमध्ये काय केला जातो? अभ्यास केला जातो. स्टडी रिलेटेड टू प्रेग्नन्सी अँड इट्स डिसऑर्डर. दोन्ही महत्त्वाचे प्रश्न आहेत. तुम्हाला MCQमध्ये म्हणजे जे तुम्हाला कन्फ्यूज करणारे प्रश्न या ठिकाणी विचारले जाऊ शकतात. त्यामुळे तुमचं जे नॉलेज आहे हे क्लिअर असणं गरजेचं आहे. ओके, तर परत एकदा पहा, गायनेक म्हणजे काय? स्टडी ऑफ फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम अँड इट्स डिसऑर्डर. महिलांचा अभ्यास केला जातो, त्यांच्यामध्ये रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे आणि त्याचे जे डिसऑर्डर आहेत त्यांचा अभ्यास केला जातो. यामध्ये ऑल एज ग्रुपच्या महिलांचा समावेश असतो. ओके, गायनेकमध्ये. आणि ऑब्स्टेट्रिकमध्ये काय आहे? स्टडी रिलेटेड टू प्रेग्नन्सी अँड इट्स डिसऑर्डर. प्रेग्नन्सी आणि त्याचे जे डिसऑर्डर आहेत त्यांचा अभ्यास या ठिकाणी केला जातो. आता बघा, ऑब्स्टेट्रिकमध्ये एज ग्रुप काय आहे? तो रिप्रोडक्टिव्ह एज ग्रुप. ओके, जसं की 15 वर्ष ते 45 वर्ष. म्हणजे ज्या फिमेल ज्या आहेत ह्या कन्सीव्ह करू शकतात किंवा जेव्हा प्रेग्नेंट राहू शकतात अशा महिलांचा अभ्यास या ऑब्स्टेट्रिकमध्ये केला जातो. नेक्स्ट पहा, अँड्रोलॉजी. हा थोडा आउटसाइडेड क्वेश्चन आहे पण ठीक आहे, आपल्याला हा देखील तेवढाच महत्त्वाचा आहे. आपली जी कन्सेप्ट आहे ही या ठिकाणी क्लिअर करणं गरजेचं आहे. अँड्रोलॉजी म्हणजे काय आहे? स्टडी ऑफ मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. पुरुषांची जी रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे त्याचा जो अभ्यास आहे याला आपण काय म्हणतो? अँड्रोलॉजी. नेक्स्ट पहा, आता डिफरन्स पाहायचा आहे आपल्याला मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. याच्यामध्ये कोणते हार्मोन्स आहेत जे महिलामध्ये काम करतात, कोणते हार्मोन्स आहेत जे पुरुषामध्ये काम करतात, कोणता मूलभूत घटक आहे, या ठिकाणी या सगळ्या गोष्टींची आपण क्लिअर माहिती घेणार आहोत. महत्त्वाचे मुद्दे आहेत, नोट डाऊन करून ठेवा, छोट्या छोट्या नोट्स बनवत राहा. हे तुम्ही एक्झामच्या आधी वाचल्यानंतर तुमच्या ज्या बेसिक कन्सेप्ट आहेत ह्या क्लिअर होणार आहेत. या ठिकाणी बघा, फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम याची माहिती घेऊ पहिले. फंडामेंटल स्ट्रक्चर काय आहे? ओव्हरी आहे. सगळ्यात महत्त्वाचं काम कोण करते या ठिकाणी? ओव्हरी. ओके, आणि ज्या ओव्हरीमधून एक जे येतं, जे ओव्हम आहे हे जे रिलीज होतं ते काय आहे? फिमेल गॅमेट म्हणतो आपण त्याला. ठीक आहे, आणि जे ओव्हम आणि ओव्हरी हे खूप महत्त्वाचे पार्ट आहेत फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये. महत्त्वाचा एक मुद्दा लक्षात ठेवा, फंडामेंटल स्ट्रक्चर काय आहे? ओव्हरी.
ओहरीची या ठिकाणी स्पेलिंग थोडीशी मिस्टेक झालेली आहे, तर सुधारून घ्या प्लीज. आणि ओहम हे काय आहे, फिमेल गॅमेट या ठिकाणी दिसून येतं. इन फिमेल सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्स आर डेव्हलप्ड बाय इस्ट्रोजन हार्मोन. बघा, सेक्शुअली जे सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्स आहेत, जसं की ब्रेस्ट डेव्हलपमेंट आहे किंवा मग महिलांची जी ऑल अदर ग्रोथ आहे, ही कोणत्या हार्मोनमुळे होते, तर हे इस्ट्रोजन हार्मोन जे आहे त्याच्यामुळे काय होतं, महिलांची सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्स काय होतात, डेव्हलप होतात. ओके. नंतर पहा, ओहम इज प्रोड्युस्ड बाय प्रोसेस ऑफ ओजेनेसिस. बघा, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. ओजेनेसिस काय आहे, तर ओहम प्रोड्यूस होण्याची जी प्रोसेस आहे त्याला आपण काय म्हणायचं आहे, ओजेनेसिस. क्लिअर. ओके, परत एकदा रिपीट करूयात. बघा, फंडामेंटल स्ट्रक्चर काय आहे, ओहरी आहे. ओहम इज फिमेल गॅमेट, महिलांच्या ओहरीमधून रिलीज होणारं गॅमेट. ओके, बघा, फंडामेंटल स्ट्रक्चर काय आहे, ओहरी आहे. ओहरीमधून ओहम रिलीज होतो, त्यालाच आपण फिमेल गॅमेट असं देखील म्हणतो. आणि फिमेलमध्ये जे सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्स आहे ते डेव्हलप होण्यासाठी इस्ट्रोजन हार्मोन कारणीभूत असतो किंवा मदत करतो. नंतर पहा, ओहम इज प्रोड्युस्ड बाय प्रोसेस ऑफ ओजेनेसिस. ओहम तयार होण्याच्या प्रोसेसला ओजेनेसिस असं म्हणतात. नेक्स्ट पहा, आता ओहममध्ये 23 क्रोमोझोम्स आहेत जे की हॅप्लॉइड सेलचे आहेत. ओके. आणि हे 23 क्रोमोझोम काय होतात पुढे, नेक्स्ट 23 मेल क्रोमोझोमसोबत मिक्सअप होऊन एक नवीन सेल तयार होते. नंतर बघा, या ठिकाणी मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम याविषयी थोडीशी माहिती घेऊयात. बघा, स्पर्म काय आहे, या ठिकाणी मेल गॅमेट आहे. टेस्टीज ऑन हार्मोन इज हेल्प टू डेव्हलप सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर. ओके, या ठिकाणी ज्या टेस्टीजचे हार्मोन्स आहेत ते काय करतात, सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर डेव्हलप करण्यासाठी मदत करतात. स्पर्म इज डेव्हलप्ड बाय स्पर्मॅटोजेनेसिस प्रोसेस. आता जसं की आपण पाहिलं, ओहम तयार करण्यासाठी ओजेनेसिस आहे, तसंच या ठिकाणी स्पर्म तयार होण्यासाठी स्पर्मॅटोजेनेसिस प्रोसेस कामाला येते. आणि या ठिकाणी पहा, स्पर्मचे देखील 23 हॅप्लॉइड सेल क्रोमोझोम आहेत आणि ओहमचे देखील काय होते, 23 क्रोमोझोम्स होते जे हॅप्लॉइड सेलचे होते. नेक्स्ट पहा, आता मेल आणि फिमेलचे 23 क्रोमोझोम एकत्रित येऊन काय होतं, स्पर्म आणि ओहमचं फ्युजन होतं आणि तयार होणारी जी सेल आहे त्याला आपण काय म्हणतो, झायगोट असं म्हणतो. ओके. आता झायगोट बघा काय आहे, झायगोट तयार होण्याच्या प्रोसेसला फर्टिलायझेशन असं म्हणतात. ओके. जी फर्टिलायझेशन आहे म्हणजे काय, ओहम आणि स्पर्म एकत्रित येतात आणि जी प्रोसेस आहे त्यालाच काय म्हणतो आपण, फर्टिलायझेशन. ओके. आता तयार होणाऱ्या झायगोटला काय म्हणतो, फर्टिलायझड एग असं म्हणतो. 23 मेल आणि 23 फिमेल क्रोमोझोम पुढे झायगोटमध्ये एकत्रित येतात आणि ते 46 असतात. ओके. आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे झायगोटमध्ये किती असतात क्रोमोझोम, 46 क्रोमोझोम असतात आणि ते काय होतात, डिप्लॉइड सेल होतात. ओके. का डिप्लॉइड का, तर त्या ठिकाणी दोन्ही सेल म्हणजे ओहम आणि स्पर्म एकत्रित येऊन तयार होत आहेत म्हणून त्यांना आपण डिप्लॉइड सेल असं म्हटलेलं आहे किंवा डिप्लॉइड क्रोमोझोम असं देखील म्हणतो. नंतर या ठिकाणी बघा, झायगोट इज डिप्लॉइड सेल, यामध्ये 46 क्रोमोझोम असतात. हे खूप महत्त्वाचे मुद्दे आहेत, प्लीज नोट डाऊन करा. आणि झायगोटचा कालावधी किती असतो बघा, ज्यावेळेस आपण जे फर्टिलायझेशन होतं किंवा ओहम आणि स्पर्म एकत्रित येतात तिथून जो पुढचा जो कालावधी आहे तिथून पुढे 0 ते 2 आठवड्यापर्यंत झायगोट असे म्हणतात किंवा ती जी प्रोसेस आहे त्याला झायगोट असं म्हणतात. नंतर बघा, महत्त्वाचे क्वेश्चन्स भरपूर वेळा एक्झाममध्ये आलेले आहेत, रिपीट विचारलेले आहेत, तर ह्यावर फोकस करा. हे लिहूनच ठेवा, पाठांतर करून ठेवा, डोक्यामध्ये फिक्स करून ठेवा. ठीक आहे. चला बघा, क्वेश्चन्स आस्क्ड इन एक्झाम्स, तर त्याच्यामध्ये आहे लार्जेस्ट सेल ऑफ ह्युमन बॉडी. सगळ्यात ह्युमन बॉडीची महत्त्वाची किंवा मोठी सेल कोणती आहे, तर ओहम आहे. लार्जेस्ट सेल ऑफ ह्युमन बॉडी असं विचारलं आहे का, मेल किंवा फिमेल विचारलं आहे का, नाही, ह्युमन बॉडी विचारलेलं आहे म्हणून ओहम हे त्याचं उत्तर असणार आहे. आता स्मॉलेस्ट सेल काय आहे, स्मॉलेस्ट सेल ही स्पर्म आहे. या ठिकाणी देखील ह्युमन बॉडीच विचारलेलं आहे, मेल किंवा फिमेल असं विचारलेलं नाही म्हणून स्मॉलेस्ट सेल ऑफ ह्युमन बॉडी इज स्पर्म. आणि लार्जेस्ट सेल काय आहे, ओहम. ओके. स्मॉलेस्ट सेल ऑफ फिमेल, आता या ठिकाणी बघा त्यांनी काय केलं आहे, स्मॉलेस्ट सेल ह्युमन विचारलं आहे का, नाही, स्मॉलेस्ट सेल ऑफ फिमेल. सगळ्यांना माहिती आहे की स्मॉलेस्ट सेल ऑफ
ह्युमन बॉडी स्पर्म आहे, पण फिमेलमध्ये स्पर्म असणार आहे का? नाही. मग फिमेलमध्ये कोणता ऑर्गन असणार आहे किंवा कोणती सेल असणार आहे जी सगळ्यात लहान आहे? तर ती आहे प्लेटलेट. ओके, स्मॉलेस्ट सेल ऑफ फिमेल ते आहे प्लेटलेट. नंतर बघा लार्जेस्ट सेल ऑफ मेल. आता या ठिकाणी पण पहा, त्यांनी असं विचारलं आहे का लार्जेस्ट सेल ऑफ ह्युमन बॉडी विचारलं आहे का? नाही, कारण या ठिकाणी त्यांनी लार्जेस्ट सेल ऑफ मेल विचारले. मेलमध्ये ओहम असणार आहे का? तर नाही. म्हणून या ठिकाणी त्याचं उत्तर जे आहे ते आहे न्यूरॉन. लार्जेस्ट सेल ऑफ मेल इज न्यूरॉन. नंतर पहा साईज ऑफ ओहम. ओहमची साईज किती आहे? 130 मायक्रॉन एवढी आहे. लक्षात ठेवायचं आहे, टिक करून ठेवा, लिहून ठेवा, स्क्रीनशॉट काढून घ्या, काय करायचं ते करा, पण हे सेव्ह करून ठेवा. ओके. नंतर पहा साईज ऑफ स्पर्म 50 मायक्रॉन एवढी आहे. ओके, साईज ऑफ ओहम 130 मायक्रॉन आणि साईज ऑफ स्पर्म 50 मायक्रॉन. नंतर आहे लाईफ स्पॅन ऑफ ओहम. आता बघा जे ओहम तयार झाल्यानंतर किती काळ जिवंत राहतं, तर ते आहे 12 ते 24 तास. आणि लाईफ स्पॅन ऑफ स्पर्म तयार झाल्यानंतर तो किती कालावधीसाठी जिवंत राहतो? तो आहे 48 ते 72 तासापर्यंत स्पर्म काय असतात? जिवंत असतात. म्हणून मोस्टली पहा ओहम आणि स्पर्म यांचं जे लाईफस्पॅन आहे याच्यावरती काय होतं, ओव्हुलेशनचा क्वालिटी किंवा टाईम ठरलेला असतो. नेक्स्ट पहा टाईम ऑफ फॉर्मेशन ऑफ ओहम. बघा ओहम तयार होण्यासाठी किती दिवस लागतात? तर जवळपास 6 ते 8 दिवस काय होतात ओहम तयार होण्यासाठी लागत असतात. नंतर आहे टाईम ऑफ फॉर्मेशन ऑफ स्पर्म. तर स्पर्म तयार होण्यासाठी 61 डेज लागतात. खूप जास्त कालावधी आहे हा. 2 महिन्यापर्यंत काय होतं स्पर्म तयार करण्यासाठी लागत असतात, पण ओहमसाठी फक्त 6 ते 8 दिवस लागतात. प्रोसेस ऑफ स्पर्म फॉर्मेशन इज कॉल्ड स्पर्मॅटोजेनेसिस. आपण याआधी देखील ह्या विषयावर चर्चा केलेली आहे, तर पण हा क्वेश्चन नेहमी विचारला जातो, म्हणून आपल्याला हा क्लिअर असणं गरजेचं आहे. प्रोसेस ऑफ स्पर्म फॉर्मेशन इज कॉल्ड स्पर्मॅटोजेनेसिस आणि प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ ओहम इज कॉल्ड ओजेनेसिस. क्लिअर? सगळ्यांनी महत्त्वाचे मुद्दे आहेत, लिहून घ्या, नोट डाऊन करा, रिपीट व्हिडिओ पहा किंवा आपल्या फ्रेंड्ससोबत शेअर करा. त्याच्यामुळे तुमचं जे नॉलेज आहे क्रॉस चेक करण्यासाठी तुम्हाला मदत होईल. तर चला मग, व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला फॉलो करा. थँक्यू.